श्रीदत्ता शरणं मम श्रीदत्ता शरणं मम श्रीदत्ता शरणं मम श्रीदत्ता शरणं मम दत्ता गुरुदत्ता प्रभाती स्मरण करुणी गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात श्री दत्ता गुरुदत्ता प्रभाती स्मरण करुणी गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात ब्रह्मा विष्णु महेश्वरा सत्य रूप निरंतर अंतरात वसलेल्या दत्त चरणी सुप्रभात श्री दत्ता गुरुदत्ता प्रभाती स्मरण करुणी गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात बहुरंगी फुललेली सुगंधित ही फुले गुरुचरणी अर्पिण्यास आतुरली गुरुचरणी अर्पिण्यास आतुरली तो परिमळ त्यांचा दरवळी चहुदिशी तो परिमळ त्यांचा दरवळे चहुदिशी शांतिमय मांगल्य निर्मिण्याप्रती शांतिमय मांगल्य निर्मिण्याप्रती श्री दत्ता गुरुदत्ता प्रभाती स्मरण करुणी गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात मोहक रंगावली सजे तुझ्या दरबारी मोहक रंगावली सजे तुझ्या दरबारी वर्णन मी काय करू शोभा ही न्यारी वर्णन मी काय करू शोभा ही न्यारी किलबिलाट पक्षी करीती गाती जणू तव महती किलबिलाट पक्षी करते गाती जण तव महती सुप्रभात म्हणती रे नाममुखी तव स्मरती सुप्रभात म्हणती रे नाममुखी तव स्मरती श्री दत्ता गुरुदत्ता प्रभाती स्मरण करुणी गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात गुरुदेव दत्त चरणी सुप्रभात नमस्कार. सर्व दत्त भक्तांचे निर्गुण ऑडिओतर्फे आम्ही सहर्ष सविनय स्वागत करतो. अवतार ही उदंड होती सवेची मागुती विलया जाती तैशी नवे श्री दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तात्रेय रूप ओटिले ज्याचे विलोकन मात्रे तरले जीव अपार त्रिभुवनी
श्रीपाद वल्लभ गुरु स्मरण करिसी मानवा दत्त नामाची नित भजन करिसी मानवा श्रीपाद वल्लभ गुरु स्मरण करिसी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती श्री दत्तात्रय माऊली अर्थात ब्रह्मा विष्णू व महेश यांचा एकत्रित साक्षात्कार. उत्पत्ती स्थिती आणि लय या आपापल्या चाकोरीबद्ध कार्यकक्षेतून बाहेर पडून दत्तरूपाने मानवास जीवनाची खरी दिशा दाखवली आणि त्याचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर केला. श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती अशा नानाविध अवतारातून समाज प्रबोधन करून मानवास भक्ती मार्गातून परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केलं ते श्री दत्तात्रेय माऊलींनीच. दत्त महाराजांच्या आकस्मिक येऊन उभे राहण्यामुळेच की काय, दत्त म्हणून उभे राहणे हा वाक्प्रचारही मराठी लोकमानसात रुळला आहे. मध्ययुगीन काळात म्हणजे साधारणपणे 14व्या शतकातला श्रीपाद वल्लभ हा दत्त राजांचा प्रथम अवतार मानला जातो. त्यानंतरचा म्हणजे दुसरा अवतार अर्थात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. याच श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्यानं खऱ्या अर्थानं पुनीत झालेली भूमी असं जिला म्हणता येईल ते म्हणजे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील एक चिमुकलं गाव श्री क्षेत्र गाणगापूर. भीमा आणि अमरजा या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या या क्षेत्राचा उल्लेख पुराणात गंधर्वपूर असा केला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या पुण्यभूमीत श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा निवास सुमारे 2 तपांइतका होता. म्हणूनच दत्तपंथीयात या स्थानाचे विशेष असे महात्म्य आहे. म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापूर तीर्थे असती अपरंपार आचरा तुम्ही भक्तीने असा या क्षेत्राचा गुणगौरव गुरुचरित्रकारासही केल्याशिवाय राहवलं नाही. चला तर मग आपणही या पवित्र तीर्थक्षेत्रास भेट देऊन श्री दत्तचरणी लीन होऊया. क्षेत्र गाणगापूरच्या दिव्यत्वाची महती, क्षेत्र गाणगापूरच्या दिव्यत्वाची महती, भव्य दिव्य या महामंदिरी औदुंबरतई श्री दत्त गुरु वसती. अमृतधारिणी सुवर्णभूमी ही, अमृतधारिणी सुवर्णभूमी ही, परमज्योती स्वयं प्रकाशी अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ दत्तात्रय पाहू, श्री गुरु दत्तात्रय पाहू, दत्तात्रय पाहू, श्री गुरु दत्तात्रय पाहू. श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक राज्यात असलं तरी महाराष्ट्र, गोवा व देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक येत असतात. रेल्वे मार्गे येणारे भक्त मुंबई, चेन्नई, हैदराबाद मार्गावरील गाणगापूर रोड रेल्वे स्टेशन येथे उतरून तेथून उपलब्ध असलेल्या एसटी किंवा खाजगी वाहनातून श्री क्षेत्र गाणगापूरला येतात. याखेरीज देशातील विविध ठिकाणांहून गाणगापूर क्षेत्रासाठी खास एसटी गाड्यांची देखील सोय आहे. गाणगापूर क्षेत्री पाऊल ठेवताच मंदिरात प्रवेशापूर्वी प्रथमतः लोभस दर्शन घडतं ते भव्य दिव्य अशा महाद्वारांचं. या विशाल महाद्वारांकडे पाहताना गाणगापूरच्या सांस्कृतिक व भक्ती समृद्धतेचा अंदाज येतो आणि भाविक
एका अनामिक अशा ओढीनं मंदिरात प्रवेशासाठी वळतात. सर्व भक्तांना येथील विशेष प्रिय असं स्थान म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींचा मठ अथवा निर्गुण पादुका मंदिर. मंदिराच्या पश्चिम द्वारावर नगारखाना असून मठाच्या पूर्वेस महादेव व दक्षिणेस औदुंबर दिसतो. त्याखाली गणपती, महादेव आणि पार्वती यांच्या मूर्ती विराजमान आहेत. पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आणि त्याभोवती नागनाथ, मारुती आणि पवित्र असं तुळशी वृंदावन देखील आहे. मठाभोवतीच्या ओढ्यात सेवेकरी व साधक भक्तिपूर्वक अनुष्ठानास बसतात. गाभाऱ्यात प्रवेश करताच उजव्या हातास एका कोपऱ्यात श्री चिंतामणीची वालुकामय मूर्ती स्वतः श्री नृसिंह सरस्वती माऊलींनी स्थापन केलेली आहे. श्री गणेशाच्या बाजूस असलेल्या पश्चिमाभिमुख दारातून थोडेसे वाकून प्रवेश करता व लहानशा झरोक्यातून डोकावताच आसनस्थ अशा तेज पुंज त्रिमूर्तींचे मनोहरी दर्शन घडतं. येथेच आसनावर श्री गुरु माऊलींच्या अर्थात श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका ठेवल्या असून त्यांनाच निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. चांदीच्या पेटीत ठेवलेल्या या निर्गुण पादुकांना कोणाचाही स्पर्श होऊन दिला जात नाही. या निर्गुण पादुकांव्यतिरिक्त श्री गुरु माऊलींच्या पूजेतील बाण, 10 शाळीग्राम आणि 3 स्फटिकांचं लिंग यांचाही इथे निवास आहे. निर्गुण पादुकांमध्ये दत्तात्रेय माऊलींचे चिरंतन वास्तव्य असून त्याची प्रचिती इथं येणाऱ्या भाविकांना पदोपदी येते. श्री गुरुदेव देहातीत गुणरूपातीत होऊन निर्गुण स्वरूप बनले म्हणून या त्यांच्या पादुकांना निर्गुण पादुका म्हणून संबोधलं जातं. श्री नरसिंह सरस्वती माऊली जेव्हा श्री शैल्य यात्रेसाठी जाऊ लागले तेव्हा भक्तांच्या विनंतीवरून महाराज